स्वागत आहे तुमचं. समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रम आज दिवसभर असणार आहे आणि या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र समृद्ध कसा होणार आहे, महाराष्ट्र समृद्ध नेमका कशासाठी आहे आणि इथून पुढे ही समृद्धी आपली कशी वृद्धिंगत होत जाणार आहे हे पाहतोय. पण त्यासाठी याच महाराष्ट्रामध्ये काम करणारे, याच महाराष्ट्रामध्ये दिवस रात्र अहोरात्र लोकांबरोबर काम करणारी जी काही नेतृत्व आणि नेते मंडळी आहेत त्यांच्याशी आपण हा संवाद साधतोय. आपल्या सोबत अर्थातच जसं आपण थोड्या वेळापूर्वी म्हटलं आश्वासक असा चेहरा, युवा चेहरा आपल्या सोबत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे. धन्यवाद. आणि मंदारजी, नशीब आपण लिहिले समृद्ध महाराष्ट्र, ते समृद्धी झाले असतं तर इथे खड्डे पडले असते लगेच. आता निवडणुका जाहीर झाल्याच, पण त्याच्या अगोदर असं बरंच म्हटलं जातं की हा मराठीचा मुद्दा आणि त्याच्यावरती होणारं राजकारण आणि स्वतः उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे सुद्धा एकत्र येणार आहेत ह्याच मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावर. म्हणजे सकाळपासून ऐकतोय. तुम्हाला अजून माहिती नाही, कल्पना काय? सोर्स बेस बातम्या ऐकलं असेल थोडंसं पलीकडे काय चाललंय. ऐक्यू आहे, सोर्स बेस बातम्या आहेत. आज उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील असं वाटतं. माझं तर म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आहे, इतर सगळ्या पक्षांनी देखील, भाजपमध्ये काही मुंबई प्रेमी असतील त्यांनी सोबत यावं. कारण आज मुंबई जर अदानी समूहाच्या गळ्यात घातली तर उद्या तुम्ही नगरसेवक बना, आमदार बना, खासदार बना, काय राहणार तुमच्या हातात ताकद? आणि एवढं सगळं कशासाठी फुकटात द्यायचं? बरं, दुसरं भाजप काय प्रचार सुरू करतं की नाही नाही आता धारावीमध्ये बांगलादेशी वाढलेत. आले कुठून, घुसले कसे? सरकार कोणाचे गेले 11 वर्ष? आणि असतील तर जसं ट्रम्पने तिथून परत पाठवले ना, हिम्मत करा आणि पाठवा तिथे परत. म्हणजे वाटेल तो प्रचार करायचा, पण मालकाच्या घशात जमीन घालायची. हे जे भाजपचं आहे ना, हे धोरण मान्य नाही. मुंबई इज नॉट निगोशिएबल. मुंबई निगोशिएबल नाही असं तुम्ही म्हणताय. येत्या 5 तारखेचा जो मोर्चा असेल त्याच्यामध्ये आम्हाला दिसेल काही एखादं दृश्य, स्वतः 2 भाऊ एकत्र चालताना मराठीच्या मुद्द्यासाठी का होईना, पण त्याच्यानंतर कुठेतरी काहीतरी बोलाचाली. सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील आणि सगळे मुंबई प्रेमी पण, ज्यांना ज्यांना मराठी येत नसेल पण मुंबईवर प्रेम असेल ते पण एकत्र चालतील. त्याचा अर्थ उद्धव ठाकरे राज ठाकरे तिकडे रस्त्यावरती एकत्र असताना दिसतील. बघा, 2 मोठ्या नेत्यांच्या मध्ये मला तुम्ही खेचू नका, ते ठरवतील. पण अर्थात दोघांनी मला वाटतं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रासाठी असेल, मुंबईसाठी असेल, वाद कुठचाच नाहीये आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. एकत्र येणं महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणतायत आदित्य ठाकरे स्वतः म्हणतायत. हा खूप मोठा महत्वाचा त्यांचा मला असं वाटतं की आपल्याला दिलेला एक उत्तर आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की मराठीच्या मुद्द्यावरनं एकत्र येण्याची तुम्ही वाट बघत होता, बीएमसीच्या निवडणुकांची तुम्ही वाट बघत होता एकत्र यायला? असं वाटबीट बघत नव्हतो, पण भाजप मराठीची वाट लावते म्हणून आम्हाला एकत्र येण्याला गरजेचं आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा भाजपवरती टीका करताय. भाजपच्या सोबत तुम्ही इतके दिवस होतात, भाजपच्या बरोबर तुम्ही इतके वर्ष काम केलेलं आहे आणि एक कुठेतरी. पण मंदारजी, ती भाजप होती, ते जे भाजपचे चेहरे होते जे अजूनही आमच्या जवळ आहेत, अजूनही आमची मैत्री आहे, ते भाजपचे चेहरे आज भाजपमध्ये हरवलेले आहेत. दुर्दैवाने भाजप जी काय आहे ह्या ठराविक लोकांना माहिती आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, संघाच्या पण कार्यकर्त्यांना माहिती आहे. पण आज जे प्रमुख 5-6 चेहरे सगळे समोर दिसतात, हे सगळे 2018-19 इम्पोर्ट आहेत. मुंबई महापालिका आणि ठाकरे, शिवसेना हे जे सगळं कुटुंब आणि या कुटुंबाचा एक बृहत परिवार, याच्यातलं जे एक नातं आहे ते नातं तुम्हाला ह्या आता असं वाटतंय की अस्तित्वाचा धोका आहे म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे, अस्तित्वाचा धोका आहे म्हणून आपण पुढे एकत्र जायला पाहिजे, असं जर झालं तुम्ही त्याला युती म्हणणार, आघाडी म्हणणार, घर वापसी म्हणणार, नेमकं काय म्हणणार? नाही बघा, मी ह्या मोठ्या विषयांमध्ये जाणार नाही, पण एक निश्चित आहे की गेले 25 वर्ष आमचं सरकार पुन्हा पुन्हा यायचं कारण लोकांचा विश्वास होता. लोकांनी ठरवायचं मतदान कशासाठी करायचंय, कोणासाठी करायचं ते लोक ठरवतील. आम्ही काही ईव्हीएमच्या बळावर किंवा आता जसं मतं वाढून वगैरे आम्ही निवडून आलो नाही. आम्ही स्पष्टपणे जे काही मतदान होतं त्याच्यावर निवडून आलोय. आमच्या वेळी जास्तीत जास्त वेळी आम्ही काँग्रेसच्या विरोधात होतो आणि तेव्हाही निवडून आलो. आता भाजपच्याही विरोधात होतो तेव्हाही निवडून आलो. 1997ला जेव्हा आमचं पहिलं सरकार बसलं मुंबई महानगरपालिकेत, तेव्हा 600 कोटीची तूट होती. सगळं करत करत जमवत, कुठेही टॅक्स न वाढवता, कुठेही कर न वाढवता, कुठेही छुपा कर न लावता ती तूट भरून आम्ही साधारणपणे 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये फिक्स्ड डिपॉझिट आणले. ते फिक्स्ड डिपॉझिट प्रत्येक वर्षी आमच्या बजेटमध्ये यायचे आणि बजेटमध्ये आल्यानंतर तिथे तुम्ही पाहू शकाल की कुठच्या कार्यक्रमाच्या अगेन्स्ट, म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, STP असेल, जे प्रधानमंत्री बोलले ना मध्ये की मी 18,000 कोटीची गिफ्ट दिली मुंबईला गिफ्ट नाही दिली. ते मुंबईचेच पैसे होते जे आम्ही आधीपासून वाचून ठेवले होते सिवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी. कोस्टल रोडसाठी असेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी जो आता ह्यांनी परत रद्द केलं आणि एस्केलेशन केलं, ह्या सगळ्यासाठी आम्ही वाचून ठेवलेले पैसे होते आणि जसे जसे ते कामं सुरू होतील टप्प्याने ते रिलीज होणार होते.
तसं पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका एकमेव आहे जगभरात जिथे प्राथमिक जे काम असतं किंवा बेसिक तुमचं काम असतं ते प्राथमिक आरोग्य केंद्र. पण मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे 4 वैद्यकीय कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत. जगात कुठेही नसेल असं मुंबई महानगरपालिकेचं काम होतं. प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, हॉस्पिटल्स असतील, फीवर क्लिनिक्स असतील, हे आमच्या वेळी सुरू झालं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या 1234 शाळांमध्ये 8 भाषांमध्ये शिकवलं जातं. टेक्नॉलॉजी आहे, अनेक फायनान्शियल लिटरसी पासून योगापासून सगळं काही आम्ही तिथे आणत होतो. जेंडर इक्वलिटी आणलं होतं. मला वाटतं ते लोकांसमोर आहे. 3.25 लाख विद्यार्थी प्रत्येक वर्षी त्याच्यातून पास व्हायचे. बीएसटी बस जी आज भाजपला बंद करायची आणि प्रायव्हेटाईज करायची आहे, तीच बीएसटी बस 5 किलोमीटरमध्ये 5 रुपयात 5 किलोमीटर, 10 रुपयात 10 किलोमीटर, 15 रुपयात 15 किलोमीटर जायची. 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जायचात आणि 10,000 इलेक्ट्रिक बसेस मुंबईमध्ये आम्हाला आणायच्या होत्या. जर ह्या देशामध्ये सर्वात परवडणारी वीज कुठची असेल तर ती बीएसटीची होती. जर ह्या देशामध्ये सर्वात परवडणारं पाणी कुठचं असेल तर मुंबई महानगरपालिकेचं होतं. 4 धरणं आहेत, नाही जास्तीच धरणं आहेत, पण आम्ही डिसॅलिनेशनचा पण प्लांट मुंबईला परवडणारा लावणार होतो. हे सगळं बंद करणारी लोक म्हणजे भाजप आणि भ्रष्टनाथ बिंदे आहेत. आता लोकांनी ठरवायचं आहे की मतदान कोणाला करायचंय. मुंबईतल्या माणसाला करायचं आहे की मुंबई लुटणाऱ्या लोकांना करायचं. 5 तारखेला तुम्ही स्वतः मोर्चामध्ये असणार आहात मराठी निश्चितपणे. संयुक्त महाराष्ट्रापासून सुरू झालेला आता संयुक्त मराठीपर्यंत आलेला जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये नवीन महाराष्ट्र येणाऱ्या संयुक्त महाराष्ट्रच आहे ना. म्हणजे मराठी आणि महाराष्ट्र तुम्ही वेगळं कसं करू शकता. महाराष्ट्रच आहे, हा महाराष्ट्रच बोलत आहे. आणि हे जे महाराष्ट्राला बिघडवण्याच्या वाटेवर नेऊ इच्छित आहेत भाजपवाले, त्यांच्यापासून आम्हाला सावध राहून काम करायलाच लागेल. सो येणाऱ्या काळातला सगळा जो महाराष्ट्राची समृद्धी ही तुम्हाला असं वाटतं की तुमच्या या अशा नव्या एकत्र येण्यानी किंवा नवा काहीतरी एक महाराष्ट्रातला राजकीय पॅटर्न समोर घेऊनच ती समृद्धी आणता तुमच्या मनातली समृद्धी महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणी सोबत यायला तयार आहेत, आम्ही सोबत घेऊन खांद्याला खांद्याला लावून महाराष्ट्रासाठी लढण्याला आम्ही तयार आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या तुमच्या घरातलं जे काही एक कटुता ज्या काही कारणामुळे असेल ती कटुता आता नाही असं आम्ही समजायचं. बघा तुम्हाला एक सांगू, आता जवळपास 20 वर्ष झाली. कटुता मला वाटत नाही कधी आमच्या मनात होती. उद्धव साहेब तर तुम्हाला माहिती आहे राग मनात ठेवत नाहीत कधी. जे काय असतं ते स्पष्ट तोंडावर असतं आणि मला वाटतं दुसऱ्या बाजूने पण तसंच आहे. ठीक आहे, राजकीय आतापर्यंत आमचे मार्ग वेगळे होते, राजकीय पद्धती वेगळ्या होत्या. एक महत्वाचं जसं मी सांगितलं की राजकारण असेल पण आम्ही जे राजकारण करतो ते समाजकारणच असतं. आणि जे आतापर्यंत आम्ही पाहत आलोय, ऐकत आलोय आणि जसं वागत आलोय की लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय गरजेचं आहे, स्वतःचा विचार करू नका, स्वार्थ पाहू नका, लोकांना काय महत्वाचं आहे. मला वाटतं हेच आम्हाला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिलेली आहे. तीच आम्ही पाळू. लोकांच्या जे मनात असेल ते होईल. अच्छा, ते होणार आणि ते दिसणार आम्हाला. जे लोकांच्या मनात असेल ते होईल. महाराष्ट्र हितासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आता तुम्ही म्हटलात की हिंदी सक्तीची केली, पण हिंदी सक्तीची नाही, ही त्रिभाषा धोरणाच्या अंतर्गत. काल तुमचाच व्हिडिओ आम्ही बघितला ज्यावेळेला त्यांनी दाखवला पूर्वीचा, ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत होतात की कुठलीही वेगळी भाषा शिकायला काही हरकत नाही. निश्चितपणे, पण त्या व्हिडिओचा पुढचा भाग त्यांनी दाखवलंच नाही. माझा सक्तीला विरोध आहे. माझं म्हणणं स्पष्ट आहे, मराठी किंवा तुमची मातृभाषा ही तुम्हाला आलीच पाहिजे. प्रत्येक राज्याची एक मातृभाषा. जेव्हा 1956 ते 1960 मध्ये राज्यांचं रिऑर्गनायझेशन झालं होतं, प्रत्येक राज्याला एक भाषा मिळालेली आहे, भाषेवर प्रांतरचना झालेली होती. त्या त्या राज्यात त्या त्या भाषेचा आदर हा झालाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक जर ट्रेंड बघितलात, मग मी सिंगापूरचं उदाहरण देतो कारण सिंगापूर एक असा देश आहे, बेटा एवढा तो देश आहे, बेटच आहे खरं तर, मुंबईसारखा तो देश आहे. त्याच्यात मलय लोक आहेत, चायनीज आहेत, तमिळ आहेत, अनेक लोक तिथे येतात, पण त्यांची आयडेंटिटी सिंगापोरियन आहे आणि त्यांना एकत्र करणारी ही इंग्लिश भाषा होती. जगात जर तुम्हाला फायनान्शियल कॅपिटल पुन्हा एकदा बनायचं असेल, आर्बिट्रेशनचं कॅपिटल बनायचं असेल, तुम्हाला पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, तुम्हाला इंग्लिश शिकायला लागतं. तिसरी भाषा असेल ती मग तुम्ही हिंदी घ्या, तमिळ घ्या, कन्नडा घ्या, ओडिया घ्या, फ्रेंच घ्या, स्पॅनिश घ्या. अनेक लोकांना भाषा येतात ना. नरसिंहराव जे आपले प्रधानमंत्री होऊन गेलेत, किती भाषा यायचं त्यांना? 14-15 भाषा यायचे. ते काय भाषेच्या सक्तीच्या शाळेत गेले होते की 14च भाषा शिकायला पाहिजेत? वाजपेयी साहेबांना किती भाषा यायच्या? ते काय भाषेच्या सक्तीच्या एका ह्याच्यात शाळेत गेले होते की नाही मराठी पण शिकलंच पाहिजे, अमुक पण शिकलंच पाहिजे? माझं म्हणणं हेच आहे की 5वी पासून जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट आणायचा असेल तर तो विषय तुम्ही आणा, पण त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही ती सूट द्या की तुम्हाला भाषा शिकायची असेल तर कुठची भाषा शिकायची आहे, किंवा वेगळं काही तुम्हाला कमर्शियल ऍप्लिकेशन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, फायनान्शियल लिटरसी असेल, असं काहीतरी आणू शकता तुम्ही शाळेमध्ये. जे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत करत होतो तसे प्रयोग करा ना. खूप प्रयोग तुम्ही केले. म्हणजे मी या विषयावर ठाम आहे की भाषा
अनेक तुम्ही शिकू शकता, पण सक्तीच्या विरोधात आहे. सक्तीच्या विरोधात आहेत, पण सातत्यानं सरकार पण म्हणते की आम्ही सक्ती करत नाहीये. त्याच्यात कुठे काय तुम्हाला सक्ती म्हणजे आज ते शालेय शिक्षण मंत्री बोललेत की मौखिक शिकवलं जाणार आहे आणि पुस्तकांचं नाही. हं. म्हणजे मग सगळ्यांचं हिंदी महिने बोल्या असंच होणार. पण आम्हाला काय थोडं ह्या मंत्र्यांनी पण पहिलीपासून परत एकदा धडे घेणं गरजेचं आहे. पहिलीच्या मुलांना तुम्ही 3-3 भाषा शिकवणार. हं. गणित आम्हाला कसं बसायचं त्याच्यात आम्ही तिसरी भाषा शिकू. अच्छा. एक थेट प्रश्न तुम्हाला पण एक आहे, विचारायचा आहे. कदाचित ह्या मंत्र्यांना गणित बरोबर यायचं म्हणून ते पळाले गुवाहाटीला. पण हा जो भारतीय राजकारणातला महाराष्ट्र पॅटर्न आहे, तो महाराष्ट्र पॅटर्न राजकारणाचा नव्यानं दिसणार आहे येणाऱ्या काही काळामध्ये. तुम्हाला असं वाटतं की हा महाराष्ट्र पॅटर्न खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू, कुठेतरी एक नव्यानं दुर्दैवाने असं झालंय की आपण आतापर्यंत अनेक राज्यांबद्दल बोलायचो की घाणेरडं राजकारण आहे, ह्याच्यावर आहे, त्याच्यावर आधारित आहे, पुरोगामी राजकारण नाहीये. गेल्या 3 वर्षामध्ये जे काही आपण राजकारण महाराष्ट्रात पाहतो ते एवढं भयानक झालेलं आहे, एवढं घाणेरडं झालेलं आहे. ते बोलतात ना, कीचड में ही कमल खिलता है. ते कमळासाठी एवढी दलदल करून ठेवलेली आहे, कुठे ना कुठेतरी लोकांनी एकत्र येऊन, महाराष्ट्राने एकत्र येऊन स्वच्छ करणं गरजेचं आहे. पण खरंच शक्य आहे. म्हणजे तरुण राजकारणी म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुम्ही राजकीय आम्ही जर पक्ष- ठरवलं, ह्यांनी सगळ्यांनी ठरवलं तर शक्य आहेच. कुठे ना कुठेतरी एक उम्मीद असतेच ना की मला माझं राज्य आहे तिथे स्वच्छ राजकारण आणायचं, पारदर्शक राजकारण आणायचं, चांगलं बोलणारं राजकारण आणायचं, भविष्याचं राजकारण आणायचं. किती वर्ष आपण अजून ठरवून भांडत राहणार की अरे 50 वर्षापूर्वी जे होतं ते योग्य होते की अयोग्य होते, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय, हा माणूस बरोबर होता की ती व्यक्ती बरोबर होती. कशाला? पुढच्या 50 वर्षाचा कोण विचार करणार आहे? जग आपण पाहतो एका बाजूला कुठे चाललंय आणि आपण कुठे चाललोय. महाराष्ट्र म्हणून हे राज्यकर्ते जे आहेत ते कुठे नेत आहेत आपल्याला, हा विचार देखील करण्याची गरज आलेली आहे. मला वाटतं वेळ आलेली आहे. पण ही जी वेळ आलेली आहे, ह्या वेळेमध्ये तुम्हाला असं वाटतं की राजकारण अजून बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे? 100%. पण तुम्हाला पुन्हा एकदा मी त्याच विषयावर आणेन की हे सगळे जे विषय आहेत ह्याच्यावर आपल्याला सगळ्यांना भांडत ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला ह्यांच्या मालकाच्या घशात सगळी काही महाराष्ट्राची जमीन टाकत गेलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात बघा, जिथे जिथे ही दलाली झालेली आहे, जिथे जिथे असे काही व्यवहार झालेले आहेत. आजच मंत्री कुठचे ते मंत्री नाही, खासदार बुमरे 150 कोटीची जमीन गिफ्ट म्हणून मिळालेली आहे. चांगलं आहे. असं म्हणजे असं जर होत असेल, आम्ही भांडत राहायचं, बाहेर लढत राहायचं आणि ह्या लोकांनी गिफ्ट खेचत घ्यायचं. गिफ्ट जी महाराष्ट्राला मिळाली होती ती नेली गुजरातला आणि दुसऱ्यांची गिफ्ट स्वतःकडे खिशात ठेवायच्या. काय चाललंय म्हणजे महाराष्ट्रात? आणि मग जो तरुण बेरोजगार रस्त्यावर लढत आहे, हे इतर राजकीय पक्ष ह्यांना विषय घेऊन लढवत आहेत की आज तू अमुक म्हणून लढ, तू आज तमुक म्हणून लढ, आज हे लेबल लावून लढ, आज त्याच्यावर जाऊन दगडफेक कर, आज हा झेंडा घेऊन नाच. आम्ही नुसतं हेच करत राहायचं का तरुणांनी? पण मग आदित्य ठाकरेंचं राजकारण कसं असेल येणाऱ्या काळात? कारण हिंदुत्ववाद हा तुम्ही सातत्यानं बोलत असता, तुम्ही मुंबईचा विषय बोलता, तुम्ही मी मुंबईकर बोलता, तुम्ही आज मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येत आहे. म्हणजे हे विरोधाभास जे आहे गेल्या काही काळ राजकारणामध्ये सातत्यानं आलेले, ते तुम्हाला कधी दिसले नाही मधल्या काळात? बिलकुल नाही. कारण आमचं राजकारण हे लोकांसमोर राहिलेलं आहे. आम्ही कधी हुडी घालून रात्री कोणाला भेटायला गेलेलो नाही. आम्ही कधी इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे उड्या मारलेल्या नाहीत. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत. जग इकडचं तिकडे झालं असेल, कदाचित ह्या जगात इकडून तिकडे उडी मारणारे आम्हाला वेडे समजत असतील, पण आम्ही ते जे गोष्टी करतात ते आम्ही करू शकत नाही. अनेकदा आम्हाला सांगितलं जातं की आदित्य तू असशील, तुझे वडील असतील, तुम्ही खरे राजकारणी नाही आहात, तुम्हाला ते खेळ खेळता नाही येत. ठीक आहे, हा कदाचित आमचा डिसएडव्हान्टेज असू शकतो. पण हा डिसएडव्हान्टेज मी माझा ॲडव्हान्टेज मानतो की मी त्या राजकारण्यांच्या मध्ये त्यांनी मला मोजत नाहीत, डाग नाहीत अंगावर. पण तुम्हाला ब्रँड ठाकरे बद्दल जर विचारायचं झालं तर तुम्हाला कुठला ब्रँड ठाकरे तुमच्या जवळच आहे? प्रबोधनकारांपासून, बाळासाहेबांपासून, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यापासून तुमच्यापर्यंत कुठला ब्रँड ठाकरे तुम्हाला? बघा, प्रत्येक पिढी ही त्यांच्या त्यांच्या काळामध्ये प्रत्येक पिढीचं ते रेलेव्हंट विषय घेत गेले. माझे पणजोबा तसं पाहायला गेलं तर जातीपाती असतील किंवा अनटचेबिलिटी असेल ह्याच्या विरुद्ध, अस्पृश्यताच्या विरुद्ध लढत आले, चाइल्ड मॅरेजच्या विरुद्ध लढले. माझे आजोबा स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढले, हिंदुत्वासाठी लढले, मुंबईसाठी लढले, महाराष्ट्रासाठी लढले, देशासाठी लढले. माझे वडील अर्थात हे सगळं घेऊनच, म्हणजे ह्या सगळे एलिमेंट्स घेऊन कोविड महामारीच्या वेळी जी त्यांनी एक त्यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह केपेबिलिटी दाखवली ती जगाने पाहिली. धारावी मॉडेलचा उल्लेख तर WHO नी केला. हे सगळं होत असताना आपण पाहतोय की आमचा ब्रँड ठाकरे हा आमचा नाहीये, हा महाराष्ट्राचा आहे. पण हे होत असताना भ्रष्टनाथ मिंदे शिवसेना नाव चोरतायत, हा चिन्ह चोरतायत, स्वतःची लाज वाटते म्हणून उद्या कधी ठाकरे पण लावून फिरतील. पण मला वाटतं महाराष्ट्राला माहितीये की ब्रँड ठाकरे हा देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी असेल, स्थानिक भूमिपुत्रांसाठी असेल, हा सदैव त्यांच्या सेवेत हजर आहे. पण
त्या आत्ताचे जे बदल झालेले आहेत, पक्षीय बदल जे झालेले आहेत, या पक्षीय बदलांमध्ये तुम्हाला असं वाटतं की अजून काहीतरी जागा आहे, काही लोक तुमच्याकडे परत येतील पुन्हा? हे जे सगळं ही जी सातत्यानं घुसळण चालू आहे, विचारावं लागतं की आज तुम्ही कुठे आहात, उद्या कुठे आहात? नाही बघा, स्वार्थी लोक कुठेही जाऊ शकतात, निस्वार्थी लोक आमच्यासोबत राहिलेली आहेत. आणि अजून एक तुम्हाला सांगतो की आज एक उम्मीद मला देखील आहे की जी पुढची सत्ता आमची येईल आणि जे सगळे निवडून येतील, ही एक फ्रेश बॅच जी कुठेही डाग न लागलेली आहे. त्यांना गुवाहाटीला पळायला नाही लागलं, सुरतला पळायला नाही लागलं, भ्रष्टनाथाच्या मागे पळायला नाही लागलं, लपून छपून राजकारण नाही करायला लागलं. ही अभिमानाने स्वाभिमान असलेली एक बॅच असेल, ती येईल पुढे. ती बॅच तुमच्या सोबत आहे? निश्चितपणे राहील. पण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी म्हणून ज्यावेळेला शिवसेना सुरू झाली होती, ज्यावेळेला शिवसेनेचं त्यावेळेला एक प्रकारची चळवळ सुरू झाली असं म्हणूया, त्याच्यातनं नंतर राजकीय पक्षात रूपांतर झालं. त्या शिवसेनेमध्ये आणि आजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा एकूण मराठी माणसांची आज जवळजवळ 3-4 वेगवेगळ्या पक्षांच्या अनुषंगाने मराठीचा विषय घेऊन असलेले पक्ष जे आहेत, त्यांची जी एक पूर्णपणे ते विखरले गेलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं की वोट बँक पॉलिटिक्स हे आता फक्त मराठी माणसाचं सुद्धा त्या अर्थाने? मला वाटतं भाजपचा जो हेतू आहे ना, डिवाइड अँड रूल, आज तुम्ही अधिवेशनात उद्या परवाकडे जेव्हा सुरू होईल तेव्हा येऊन बघा की ओरिजिनल शिवसेनेतून किती लोक कुठे कुठे गेलेले आहेत. आणि तुम्ही त्यांना कधीतरी बाजूला घेऊन खरोखर विचारा की जसं महाराष्ट्र लुटतंय भाजप, जसं महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करते भाजप, जसं महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करते भाजप, हे त्यांच्या मनाला तरी, किंवा ते जर आज 17, 18, 19 वर्षाचे असते तर त्यांना पटलं असतं का, एवढं विचारा. मला वाटतं ते तसेच्या तसे पुन्हा एकदा वाटचाल कुठे करतील हे तुम्हाला माहिती आहे. अच्छा, अर्थात तुम्ही बोलताय, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, प्रतिवाद करायला इकडे त्या पक्षाचे किंवा त्या ह्याच्यातली लोक कोणी नाही आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे भाजपच्या काळामध्ये हायवे झालेत, त्याच्या आधी तुमच्याही काळामध्ये ते झाले होते, वेगवेगळी सगळी इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ आहे. मुंबई आणि या सगळ्या मुंबईच्या आसपासच्या प्रदेशामध्ये 20-25 लाख कोटीची कामं चालू आहेत. हे सगळं सुरू असताना ह्याच्यामधला ज्याला आपण स्टेक होल्डर म्हणतो, ज्याला आपण म्हणतो की ह्याच्यामधला वाटा, या सगळ्या ग्रोथमधला, या सगळ्या समृद्धीमधला वाटा मराठी माणसाचा असेल, महाराष्ट्रीयन माणसाचा असेल, तो वाटा तुम्हाला कुठे जाताना दिसतो? बघा, वाटाचं माहित नाही मला, पण महाराष्ट्राच्या हातात त्यांना वाटी देऊन निघून जायचं एवढं तरी मला कळतंय. कारण सगळे ह्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स बाहेरचे आहेत. आज तुम्ही हायवे बद्दल बोला, चला आपण नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, जे आपण जगभरात बोलतो, अरे आता ते परत बोललेत ना 2 वर्षात अमेरिकेसारखे रस्ते होणार आहेत. 2018 मध्ये बोलले होते, 2022 मध्ये बोलले होते, 2024 मध्ये बोलले होते की 2-2 वर्षांनी आता अमेरिकेसारखे हायवे होतील. मुंबई गोवा महामार्ग किती दिवस आपण पाहायचं, किती वर्ष आपण पाहायचं? जवळपास 11 वर्ष झाली. खड्डे तसेच आहेत, अर्धा झालेला रस्ता आहे. ते कॉन्ट्रॅक्ट कोणाचं होतं, कोण कॉन्ट्रॅक्टर होतं, कोणाशी निगडीत होतं? पुढचा जो रत्नागिरीचा टप्पा आहे तो कधी होणार, कधीही माहित नाही. पण खड्डे खड्डे खड्डे, जवळपास तिथे बाजूला एखादं लेपाचं दुकान काढावंसं वाटतं मला. मुंबई नाशिक महामार्ग नॅशनल हायवे अथॉरिटीचा आहे, जाऊन पहा तुम्ही कसं आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग, जे हे पळाले होते ना लोक, त्यांना बरोबर माहिती असेल कसा आहे महामार्ग. भयानक स्थितीत आहे, भयानक स्थितीत. आज महाराष्ट्रामध्ये एकही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा तुम्ही मला हायवे काढून दाखवा आणि चांगला स्वच्छ सपाट महामार्ग आहे तो काढून बघा. स्टेट हायवेची हीच परिस्थिती आहे. आज तुम्ही कोस्टल रूट बघा, जे आमचं स्वप्न होतं, जे आम्ही पहिल्यांदा बोलण्याची हिंमत केली, धाडस केलं, प्लॅनिंग केलं आणि सुरू केलं काम, भूमिपूजन केलं. प्रत्येक टप्प्यात आम्ही जाऊन पाहणी करायचो. ज्या दिवसाला आमचं सरकार पडलं, 650 कोटीचं ह्यांनी एस्केलेशन केलं. आणि आज रोड सरफेसची क्वालिटी बघा, टनलमध्ये जाऊन बघा तुम्ही, गाडी जर थोडी हळू नेली ना, स्पीडबोटमध्ये बसल्यासारखं वाटतं तुम्हाला, अशी 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 गाडी जाते, डुग 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 डुग. तसंच तुम्ही पहा मेट्रो 3चं आता ते उद्घाटन केलं वरळीमध्ये, ते आचार्य यात्रे स्टेशनला. 17 दिवसापूर्वी जे उद्घाटन केलेलं तिथे भिंत पडते आणि ट्वीट काय येतं, त्यांना सीपेज झालं, थोडं गटाराचं पाणी पूर्ण फुटून आलं होतं. सीपेज कसलं झालं, कोलाबाला एक पूर्ण मार्बलचं ते कोसळलं होतं स्लॅब. मग नक्की तुम्ही विकास जो करत आहात, 100% विकास करा, विकासाला विरोध नाही, पण विकास करता एक विनाश करताय माझ्या महाराष्ट्राचा. पहा आज तुम्ही मुंबईत कुठेही जा, त्या MMRDचे बॅरिकेड कसे लागलेत बघा, रस्ते कसे झालेत बघा. परवा विक्रोळीमध्ये एक पुलाचं उद्घाटन झालं, 2 वे रोड आहे, 3 लेन. म्हणजे काय तुम्ही विचार काय करताय? हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही सरकार जे प्राप्त केलंय, जे तुम्ही हुकुमशाही प्राप्त केली आहे, ते करत असताना कमीत कमी जे काम हाती घेतलेलं आहे, ज्याच्यातून तुम्ही पैसे खात असाल नसाल ते तुम्ही बघा, पण कमीत कमी ते काम तरी नीट करा, एक रस्ता तरी नीट करा. परवाकडे तुम्हाला आठवत असेल, ते सुप्रीम कोर्टाकडून 3000 कोटीचा तो त्यांना हे बसला, फटका बसला. आपल्याला आठवत असेल 3 ऑक्टोबरला मी पत्रकार परिषद घेतली होती. ठाणे गायमुख जे उन्नत महामार्ग आहे आणि मग त्याच्या खालतून बोगदा जातो, 16,000 कोटीचं काम
20 दिवसाचं टेंडर काढलं होतं. शॉर्ट टेंडर नोटीस 16,000 कोटीच्या कामाला. मग मी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर MMRDने कोर्टात सांगितलं, कारण कोर्टात तर कोणी गेलंच होतं, सांगितलं नाही आता मी 60 दिवस देऊ. कोर्टाने परवा सांगितलं की तुम्ही रद्द करताय की आम्ही रद्द करू. तेव्हा MMRDला लाजेपूर्वी त्यांना ते रद्द करायला लागलं. पण 3,000 कोटीचा भ्रष्टाचार, पैसे तर काढलेच असणार. आज MIDC इथे चालत असेल तर बोलतो. नाही, आम्हाला काही चालतं. तुम्ही नाही, बोला. गंमत करतो. तुम्हाला बोलवलंय त्याचा अर्थ नाही नाही आम्हाला नाही काही तुम्हाला चालतं. गंमत करतो. पण गंमत जरी बाजूला ठेवली तरी MIDC मध्ये आम्ही एक ईज ऑफ कम्प्लायन्स कमिटी सुरू केली होती जेव्हा सुभाष देसाई साहेब मंत्री होते. आणि माझी खरोखर ही इच्छा आहे, मनोमन ही इच्छा आहे, मी आज जाहीरपणेही व्यक्त करत आहे. फडणवीस साहेब बघत असतील, बघावं त्यांनी, कदाचित बोलतील मी बघितलं नाही वगैरे, आदित्यचं मी बघत नाही, ठीक आहे. पण ईज ऑफ कम्प्लायन्स कमिटी एवढ्यासाठी केली होती कारण आजचे उद्योजक आणि गुंतवणूकदार आपल्या राज्यात आहेत. मग नाशिकमध्ये असतील, छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील, रत्नागिरीत असतील, अनेक ठिकाणी, नागपूरमध्ये असतील, मुंबईत असतील, ठाण्यात असतील. ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काही असे कायदे आहेत, 80 वर्ष असतील, 100 वर्ष असतील, काही 50 वर्ष असतील, असे विचित्र कायदे आहेत जे तुम्हाला उद्योजक म्हणून लगेच जेलमध्ये टाकू शकतात. म्हणजे तुम्ही भिंतीला चुना नाही लावला, तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता. तुम्ही फॅक्टरी फ्लोअरवर बर्फाची एक बादली नाही ठेवली, तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता. ही ईज ऑफ कम्प्लायन्स कमिटी जी आम्ही बनवली होती, का रद्द केली तुम्ही? ह्याच्यातून जे उद्योजक आहेत, ठीक आहे, आपण जगभरातून उद्योजक अजून बोलवतो, पण जे आहेत त्यांना तर तुम्ही मार्ग मोकळा करून द्या अजून वाढण्यासाठी. पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि एक सुतवाच त्यांनी अतिशय स्पष्टपणे केलेलं आहे की त्यांना स्वतः एकत्र यायला, स्वतः राज ठाकरे यांचा मनसे पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, दोन्ही पक्ष एकत्र यायला त्यांना तरी कुठे काही अडचण वाटत नाहीये. शक्यता इनफॅक्ट त्याच्यामध्ये दिसत आहेत त्यांना आणि येणाऱ्या काळामध्ये हे दिसेल. महाराष्ट्राचा हा जो नवा बदलता जो राजकीय पट आहे किंवा महाराष्ट्राचा हा जो राजकारणाचा जो उलतापालतीचा काळ आहे तो येणाऱ्या काळात कसा स्थिरावेल हेही त्यानिमित्ताने आपल्याला बघता येईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईबद्दलचं आणि महाराष्ट्राबद्दलचं जे विजन आहे ते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या शब्दामध्ये स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.